तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी लीड देणाऱ्या 2 तालुक्यांना 5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि खासदार धनंजय महाडिकांनी केली आहे। चंदगडमधील प्रचार सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे। दरम्यान महाडिकांच्या घोषणेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। अमित शहाची दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी असं संजय राऊत म्हणाले। तर मी काही चुकीचं बोललो नाही, राऊतांना वाटत असेल तर तक्रार करावी अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे। आता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, अण्णा कागल तालुक्यापेक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आता शर्यत लागली बघा, लावूया ना शर्यत लागली जास्त नाही। मी आणि संजय मंडलिक दोघं जबाबदार ना, मला धरची लागते त्यांना निवडून द्यावं लागेल, तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल। आम्ही दोघं 2.5 कोटी देऊ, काय अडचण नाही। माझ्याकडे निधी भरपूर आहे, आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे। भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जी आमिषं दाखवली जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, किंबहुना देशाच्या। तुम्ही आमिषं दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय, एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिष दाखवत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।